का? एका संतांचा नवीन अभंग आपण सेवेसाठी निवडला असता आमचे गुरुवर्य सांगतात त्या संतांचं चरित्र समाजाचा कळावं या भाषेमध्ये आपण ते संतांचं चरित्र सांगितलं पाहिजे. ऐका, प्रत्येकाला ज्ञानोबराय माहिती आहे, प्रत्येकाला तुकोबराय माहिती आहे, प्रत्येकाला आदिशक्ती जगन्माता आईसाहेब मुक्ताई माहिती आहे, प्रत्येकाला संत श्रेष्ठ शेगाव निवासी गजानन महाराज माहिती आहे, पण प्रत्येकालाच निळोबराय माहिती अशातली गोष्ट नाही. पण निळोबराय म्हणजे कोण? जरा ऐका. तुकोबरायांच्या शिष्य परंपरेला लागलेले थोर संत म्हणजे निळोबराय. तुकोबराय या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर 42 वर्षाचं जीवन जगल्यानंतर तुकोबराय वैकुंठाला जातात आणि वैकुंठाहून पुन्हा या मृत्यूलोकामध्ये तुकोबराय एक वेळेस येतात. नाही 2 वेळेस येतात. नाही, तुकोबराय 3 वेळेस वैकुंठातून मृत्यूलोकाचा प्रवास करतात. असा ज्यांचा अधिकार ते श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबराय आहेत. आणि ऐका, तरुणांची संख्या मोठ्या उपस्थितीमध्ये आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे काय? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतल्यानंतर आपल्या अंगावर शहारा येतो, आपलं रक्त सळसळतं. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी असणारे जर कोणी असतील तर ते श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबराय आहेत. जरा माझे शब्द काळजीपूर्वक ऐका. तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडी घालून बसावं एवढा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. पण ऐका, मोठ्या संख्येमध्ये तुम्ही आजच्या या प्रथम दिवसाच्या कीर्तनाला उपस्थिती लावली. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. एक माझे शब्द सर्व तरुण मंडळींनी काळजीपूर्वक ऐका. तुम्ही कीर्तनाला आले म्हणून तुमच्या आईला बरं वाटेल, कीर्तनाला आले म्हणून तुमच्या वडिलांना बरं वाटेल, तुमच्या आई वडिलांना बरं वाटेल, चांगलं वाटेल, आनंद वाटेल हे मला माहिती नाही. पण तुम्ही आज कीर्तनाला आणि इथून पुढे कीर्तनाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही जी भर टाकणार आहे ती भर टाकल्यानंतर निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांना तो आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जरा ऐका, महाराजांच्या आपल्यावरती असणारे उपकार आहेत. मी काचा काय विषय चालू होता? तुकोबराय म्हणजे काय? जरा ऐका. तुकोबरायांचा अधिकार म्हणजे तुकोबरायांच्या आधीच्याही संतांनी तुकोबरायांचं वर्णन करावं आणि तुकोबरायांच्या नंतरच्याही संतांनी तुकोबरायांचं वर्णन करावं. तुकोबरायांचे समकालीन संत तुकोबरायांचं वर्णन करत असताना म्हणतात, काय तुकोबरायांचा अधिकार आहे? दुखिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. याच्या पलीकडे तुकोबरायांचा अधिकार काय? तुकोबरायांचा अधिकार जरा शब्द काळजीपूर्वक ऐका. तुकोबरायांचा अधिकार म्हणजे ज्या पांडुरंगाची आपण पूजा करतो तो पांडुरंग आमच्या श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांची पूजा करतो. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. ज्ञानोबराय सांगतात आमच्या पंढरीनाथाला सुद्धा तेच आवडतं. काय? तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. नामदेवराय समाधी प्रकरणामध्ये वर्णन करत असताना सांगतात, ज्ञानोबरायांची पूजा पंढरीनाथाने करावी. ज्या पांडुरंगाचं दर्शन आपण घेतो, ज्या पांडुरंगाचं चरणतीर्थ आपल्याला प्राशन करायला भेटावं म्हणून आपण धावपळ करतो, तोच पांडुरंग राम महाराज आमच्या ज्ञानोबरायांचं चरणतीर्थ प्राशन करतो. हे नामदेवरायांचे उद्गार समाधी प्रकरणामध्ये आहे. नामदेवराय सांगतात, विष्णुमूर्ती चतुर्भुज पूजी ब्राह्मण द्विभुज, तुळशी मंजिरी केशवराज त्याचे मस्तकी वाहतसे, देवे चरण तीर्थ घेतिले तेने समस्त मंदिर शिंपिले, आपणा मुखी घातले म्हणे कृतकृत्य झालो मी. हे शब्द पंढरीनाथाचे आहे आणि नामदेवरायांनी वर्णन केले. मग जरा काळजीपूर्वक विचार करा, मग संतांचा अधिकार नेमका असतो तरी किती श्रेष्ठ. अहो, ज्या पद्धतीने एखादा सामान्य मनुष्य त्या जन्म मरणाच्या बंधनामध्ये अटकल्यानंतर जे उपजते नाशे नासिले ते पुनरपी दिसेने घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का, देहाच्या गावाल्या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया ज्या परी या संघटनेमध्ये जर तो अटकला आणि त्याचा जर मृत्यू झाला, मृत्यू झाल्यानंतर पुन्हा तो या मृत्यू लोकामध्ये जन्म घेऊ शकत नाही. पण संतांचा अधिकार किती श्रेष्ठ आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी 42 वर्षाचं जीवन जगल्यानंतर वैकुंठाला जावं आणि वैकुंठावर पुन्हा मृत्यू लोकामध्ये 3 वेळेस प्रवास करावा
आणि तो प्रवास करत असताना पहिल्यांदा तुकोबराय कोणासाठी आले? भागीरथी करीती धावा बाबा गेले कोण्या गावा. भागीरथीचा धावा ऐकल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय वैकुंठातून पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येतात. दुसऱ्यांदा तुकोबराय कोणासाठी आले? मला वाटतं आपल्या या खामगाव बरोबर ना, हा भालेगाव बाजारामध्ये संताजी महाराजांचं सुंदर मंदिर आहे बरोबर आहे. जगद्गुरु तुकोबराय दुसऱ्यांदा जर कोणासाठी आले असतील तर ते संताजी महाराज जगनाडे यांच्यासाठी. का? एका गोड चरित्रवाद आहे. ज्या वेळेस संताजी महाराज गुरं राखण्यासाठी एका रानात जातात, रानात जात असताना न कळत त्यांच्या कानावर तुकोबरायांचे वेद स्वरूप वाणी प्रगट होते. त्या वाणीच्या दिशेने ज्यावेळेस संताजी महाराज वाटचाल करतात, वाटचाल करत असताना तुकोबराय एका पाषाणावरती बसलेले तुकोबरायांना बघितल्यानंतर तुकोबरायांच्या मुखातून वेदवाणी प्रसूत होते. जरा माझे शब्द काळजीपूर्वक ऐका. ती वेदवाणी प्रसूत होत असताना संताजी महाराजांनी ती वेदवाणी 10,000 अभंगांच्या स्वरूपामध्ये तुकोबरायांसमोर लिहून प्रगट करावी आणि तुकोबरायांनी ती बघितल्यानंतर आनंदामध्ये संताजी महाराजांना सांगावं, महाराज 10,000 अभंगांचा गाथा तुम्ही पूर्ण केला, काहीतरी मागा, काहीतरी मागा. म्हटल्यानंतर संताजी महाराज सांगतात, महाराज तुमची संगत आम्हाला जीवनामध्ये प्राप्त झाली, याच्यापेक्षा दुसरं आमच्यासाठी आनंदाचं काहीच नाही. पण तुकोबराय म्हणतात, संताजी बुवा काहीतरी मागा, काहीतरी मागा. आता मागा म्हणणारे जगद्गुरु तुकोबराय आहेत आणि संताजी महाराजांनी तुकोबरायांना एखादा जरी शब्द मागितला असता तर तो तुकोबरायांनी सहज दिला असता. तो तुकोबरायांचा अधिकार आहे. पण संताजी महाराजांनी सांगावं, महाराज संतांची संगत जीवनामध्ये खूप विशेष आहे. का? प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आहे, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये मेरुत पर्वतासारखं धन आहे, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये यश आहे, प्रत्येक मनुष्य रूपवान आहे. पण त्याच्या जीवनामध्ये जर संतांची संगत नसेल तर हे काहीच कामाचं नसतं. शास्त्रकार सांगतात, शरीरम स्वरूपम यथा वा कलंत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम. पण गुरुरंध्री पद्मे मनश्चैन लग्नम ततकिम 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 ततकिम. याचा काहीच उपयोग नाही. तुम्ही म्हणाल आम्ही सुंदर आहोत, आम्ही चेहऱ्याला ते चेहऱ्याला लावतात त्याला काय म्हणतात जरा बोला. ते मेकअप करत असताना चेहऱ्याला लावतात त्याला काय म्हणतात? पावडर नाही, अजून इंग्लिश मधला शब्द आहे. काय म्हणतात? फिरून लावली नाही, अजून दुसरा आहे त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हा फाउंडेशन. पण आमच्या जळगाव भागामध्ये राम महाराजांना माहिती आहे, आमच्या जळगाव भागामध्ये त्याला फाउंडेशन म्हणत नाही, त्याला वालपुट्टी म्हणतात. ते म्हणाल आम्ही दिसायला सुंदर आहे, आम्ही लागल तेवढी वालपुट्टी केली. तुम्ही म्हणाल महाराज आमच्या हातामध्ये यश, आमच्या नातेवाईकांनी त्याच्या मुलाचं लग्न हातामध्ये घेतलं, 10 वर्ष झाले मुलाचं लग्न झालं नाही, माझा मुलगा वयात आला, वयात आलेल्या मुलाचं लग्न फक्त 1 महिन्यात मी हातात घेतलं आणि मुलाचं लग्न आनंदात पार पडलं. यशश्चारुचित्रम. महाराज तुम्ही म्हणाल आमच्याकडे धन आहे, धन धन आमच्याकडे किती आहे? मेरू पर्वतासारखं धन आहे. मेरू पर्वतासारखं धन असलं, दिसायला रूपवान असले, पण माझे शब्द आणि शास्त्रकार सांगतात तुमचं जर मन गुरुच्या चरणापाशी नाही, तुमचं जर जीवन संतांच्या संगतीमध्ये नाही तर याला काहीच तीळ मात्र किंमत उरत नाही. जरा काळजीपूर्वक ऐका. म्हणून तुकोबरांनी नाटामध्ये सांगितलंय संतांच्या संगतीमध्ये आपल्याला काय काय प्राप्त होतं. लाभ आहे हो, ऐका संतांच्या संगतीमधला फायदा. बैसता संताचे संगती कळो आले कमळापती, आपुले कुणीच नावती, निश्चय चित्ती दृढ झाला, निश्चय चित्ती दृढ झाला, बैसता संताचे संगती. म्हणून ज्ञानोबराही मला वाटतं हरिपाठामध्ये सांगतात काय? संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे. पण संतांच्या संगतीमध्ये विशेष लाभ आहे. हे संताजी महाराजांना ज्ञात होतं. म्हणून संताजी महाराजांनी तुकोबरांकडे मागणी केली नाही, पण तुकोबराय म्हणतात महाराज हा माझा तुम्हाला आग्रह आहे, हा माझा तुम्हाला आदेश आहे, काहीतरी मागा.
त्याशिवाय तुम्हाला मी जाऊ देणार नाही. मग त्यावेळेस संताजी महाराजांनी तुकोबारायांना सांगावं, महाराज माझ्या श्री गुरूंची संगत मला जीवनामध्ये प्राप्त झाली आहे तर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहेच. पण महाराज तुम्हाला मला काही द्यायचंच असेल तर तुमच्या 10,000 अभंगातील एका अभंगाचं एक चरण तुम्ही आम्हाला द्या, याच्या पलीकडे काहीच नको. तुकोबाराय सांगतात जरा समजेल असं सांगा संताजी बुवा. संताजी महाराज सांगतात, महाराज 10,000 अभंगातल्या एका अभंगाचं एक चरण, ते चरण म्हणजे कुठलं ऐका. अंतकाळी माझा येती सोडवणे, अंतकाळी माझा येती सोडवणे, अंतकाळी माझा येती सोडवणे, मस्तक बैसने देईल त्याचे, मस्तक बैसने देईल त्याचे, मस्तक संताजी बुवांनी सांगावं, महाराज फक्त एक द्या. काय? अंतकाळी माझ्या येथी सोडवणे, मस्तक बैसने देईल त्यासी. एवढंच मला तुम्ही द्या. तुकोबारांनी होकार दिला. ऐका, मला निळोबारांपर्यंतचा प्रवास करायचा आणि अभंगामध्ये प्रवेश करायचा. जरा काळजीपूर्वक ऐका. संताजी महाराजांची मागणी तुकोबारांनी स्वीकारली आणि स्वीकारल्यानंतर तुकोबारांचं वैकुंठ गमन झाल्यानंतर संताजी महाराजांनी आपला ध्येय ठेवला. ऐका, एखादे पवित्र संत असतील, त्या संतांनी त्यांच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त देवासाठी जीवन जगले असतील, त्या संतांनी त्यांच्या जीवनामध्ये फक्त परमार्थच केला असेल, त्या महात्म्याने त्यांच्या जीवनामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरणच केलं असेल तर समजावं त्या महात्म्याचं मरण होत नाही. तो महात्मा आपला देह ठेवत असतो. ज्ञानोबाराय सांगतात, का झाकल्या गटीचा दिवा निनोजी काय झाले तेव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. त्या महात्म्यांनी देह ठेवला असं समजावं. नरहरी महाराज झाले, नारायण महाराज झाले, त्या महात्म्यांनी आपला देह आपल्या हाताने ठेवला आहे. म्हणून ऐका, संतांची ख्याती मोठी अजरामर आहे. अहो, आपल्या या पवित्र गावामध्ये ज्या स्वयंभू पंढरीनाथाची मूर्ती स्थापन झाली, ती स्वयंभू असणारी मूर्ती सुद्धा जर कुठल्या भक्ताचा लळा पाळत असेल तर ते भक्त फक्त आणि फक्त नारायण महाराजांसारखेच आहे. जरा काळजीपूर्वक ऐका. त्या भक्तांनी, त्या संतांनी, त्या महात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये फक्त काय केलं असेल तर शुद्ध अंतकरणाची भक्ती त्या महात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली. याच्या पलीकडे काहीच केलं नाही. गरजेचं आहे. संत आणि महात्मे आपल्याला समजले पाहिजे. या महात्म्यांनी त्यांचं जीवन आपल्यासाठी मोठ्या अपेक्षेने, मोठ्या कष्टाने त्या जीवनामधून खरंतर प्रवास केलाय आणि आपल्यासाठी आनंदाचे दिवस त्यांनी स्वीकारले आहेत. आनंदाच्या जीवनामध्ये आपण सर्व जीवन जगतोय, पण या आनंदाच्या जीवनाचा प्रवास करत असताना आपण त्या संतांना विसरत चाललोय. त्या संतांना विसरून चालणार नाही. का? सानंद सुखनाचे गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज, हा मोठे बाबा, वक्ते बाबा, या सर्व संतांचा आपल्यावर असणारे काहीतरी उपकार आहेत. त्या उपकाराची परतफेड आपण केली पाहिजे. का? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, आणि येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. म्हणून मी नेहमी विठ्ठल बाबा सांगत असताना सांगतो, काका मी नेहमी सांगतो, विशाल महाराज, संतांनी त्यांच्या जीवनामध्ये फक्त 3 मुद्द्यानुसार जीवन जगलंय. ते 3 मुद्दे म्हणजे काय? आता धाडसाने बोलतो, जे होईल ते आपण बघू. लाईव्ह चालू द्या, शूटिंग चालू द्या, ऐका. संत त्यांच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना काय करतात? पहिला मुद्दा, ते कीर्तन जगले. ते कीर्तन जगले. तुम्ही, आम्ही, आपण सर्व कीर्तनावर जगतोय. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये असणारा दुसरा फरक, त्यांनी काय केलं? त्यांनी प्रपंचाचा परमार्थ केला आणि आपण परमार्थाचा प्रपंच करतोय. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये असणारी तिसरी गोष्ट, राम महाराज धाडसाने बोलतो, तुम्ही माझ्या सोबत आहात म्हणून बोलतोय, नाहीतर मी घाबरतो बोलायला. ऐका, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये असणारी तिसरी गोष्ट, त्यांनी काय केलं? त्यांनी जमिनी विकून मंदिर बांधले. आपण मंदिर बांधता बांधता जमिनी विकत घेतोय. हा त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. म्हणून ऐका, संतांची ख्याती मोठी अजरामर आहे.
ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आता येतोय. ज्ञानोबारायांचा अधिकार म्हणजे काय? अहो, ज्ञानोबारायांसारखे संत आपल्याला शोधून सापडणार नाही. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये एक काळ असा यावा, एक वेळ अशी यावी, त्या मनुष्याने पोटापासून बेंबीच्या देठापासून ज्ञानोबारायांना माझं म्हणावं, तेव्हाच आपल्या जीवनाची सार्थकता आहे. तेव्हाच आपल्या जीवनाची सार्थकता आहे. ज्ञानोबारायांना फक्त म्हणावं, माऊली माऊली तुम्ही अनाथांचे मायबाप आहात, तुम्ही साधकांची आई आहात, जशी कृपा तुम्ही प्रत्येकावर करता तशी कृपा आमच्यावर करा. ज्ञानोबारायांची कृपा दृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. या संतांचा अधिकार. म्हणून एकनाथ महाराजांनी ज्या वेळेस समाधीमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्ञानोबारायांची लखलखती समाधी बघितल्यानंतर, ज्ञानोबारायांचं तेज बघितल्यानंतर, एकनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना बघितल्यानंतर एकनाथ महाराजांच्या मुखातून आलेले शब्द आहे. एकनाथ महाराज काय म्हणतात? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा मायबाप दरुशने हरे ताप, दरुशने हरे ताप, 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 सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुख